मुगाच्या डाळीपासून कोथिंबीर वडी कशी बनवायची आज आपण बघतोय। तर इथे मी 2 वाट्या मुगाची डाळ आधीच भिजत ठेवली होती। कोथिंबीर आहे ती स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे, बारीक कट करायची आहे आपल्याला ती। त्यानंतर आपल्याला हिरवा ठेचा पाहिजे, आलं लसूण आणि हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। थोडंसं जिरं घालून आपल्याला अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। मूग डाळ सुद्धा अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायचा आहे, वाटून घेतलेला हिरवा ठेचा आणि वाटून घेतलेली मूग डाळ घालायची आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। एका ताटाला तेल लावून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। 20 मिनिटासाठी ही वडी आहे ती छान मस्त वाफवून घ्यायची आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला आवडीनुसार कट करून घ्यायची आहे। डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय तुम्ही काहीही करू शकता तुमच्या आवडीनुसार। मस्त असं क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता मस्त आपली कोथिंबीर वडी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।